आपलं काय बघायचंय, त्रिमितीय आकार. या त्रिमितीय आकारामध्ये काय काय येणार आहे, त्या त्रिमितीय आकारामध्ये आपला कडा, बाजू, शिरोबिंदू काय आहे हे आकृतीचं निरीक्षण करून तुम्हाला सांगायचंय. पंचकोन, षटकोन किंवा त्रिकोण किंवा इष्टिकाचिती किंवा मग घनगोल हो किंवा शंकू, याला कडा किती असतात, शिरोबिंदू किती असतात किंवा पृष्ठ किती असतात हे आपलं बघायचं आहे. तुम्ही सर्वजण लक्ष देणार आता. ओके, आकृती निरीक्षण केले. ओके, मग आता निरीक्षण केल्यानंतर या आकृतीला आपण मराठीमध्ये म्हणतो इष्टिका, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे रेक्टँग्युलर. ओके, आणि प्रिझम म्हणजे त्याचा असलेला जो काही इतर भाग आहे तो भाग, त्याच्यामध्ये आपण ही आकृती काढलेली आहे. या आकृतीचं आपण जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी कडा बरोबर मी 12 लिहिलेलं आहे. कडा किती लिहिल्या, 12. म्हणजे ही एक कड, ही 2, 3, ओके, आणि ही 4. ही 4 झाली. या साईडला 4, 12 आहे नव्हतं ते बघा. ह्याच 12 आहे का वेगळ्या 12 आहे? वेगळ्या 12 आहे. कशा? 4, 5, 6, 7, 8. ओके, 8 झाले. 9, 10, 11 आणि 12. तर या झाल्या 12 तुमच्या कडा. त्यानंतर शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणजे टोकाचा भाग. शिरोबिंदू म्हणजे टोकाचा भाग. म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, 8 हे टोक आहेत. बरोबर आहे. म्हणजे किती टोक आले? 8. म्हणजे शिरोबिंदू किती आले तुमचे? 8. आणि आता पृष्ठभाग म्हणजे त्याचा जो भाग, हा समोरचा एक भाग, त्याच्यात मागचा दुसरा, हा तिसरा, हा याच्या मागचा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. म्हणजे असे एकूण किती पृष्ठ झाले? 6. असे एकूण जे काही आहे इष्टिकाचितीला कडा 12 आहेत, शिरोबिंदू 8 आहेत आणि पृष्ठ हे 6 आहेत. तसंच या ठिकाणी चौकोनाकृती जरी एखादा ठोकळा घेतला तर या इष्टिकाचिती या स्वरूपात आली. आपण चौकोनी ठोकळा जरी घेतला, असं घनाकृती जरी आपण चौकोनी ठोकळा घेतला, ठीक आहे, या घनाकृती आपण ठोकळा समजा या ठिकाणी काढला, ठीक आहे, या स्वरूपामध्ये आपण एखादा ठोकळा काढला, घनाकृती त्या ती इष्टिकाची तिची आकृती झाली समजा. आणि आपण आता असा घनाकृती जरी ठोकळा काढला तर या घनाकृती इष्टिकाची थोडस कसं उंची, लांबीला रुंदीला उंचीमध्ये फरक पडतो. आणि या घनाकृती जवळपास चारी बाजू कशा असतात, सारख्या असतात. म्हणून या घनाकृती याच्यामध्ये सुद्धा कडा 12 असतील, शिरोबिंदू 8 असतील आणि पृष्ठ किती असतील? 6 असतील. एवढं कळालंय? ओके, थांबायचं इथं. ओके.